तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। बारामती विमान दुर्घटनेप्रकरणी मोठी अपडेट समोर येत आहे। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मृत्यूची सखोल चौकशी करण्याची मागणी आता अधिकृतरित्या करण्यात आली आहे। इंडिया अगेन्स्ट करप्शनचे अध्यक्ष हेमंत पाटील यांनी बारामती तहसीलदारांकडे अर्ज दाखल केला आहे। या अर्जात अपघाताचे कारण, विमानाचा मेंटेनन्स, पायलट बदल आणि घातपाताची शक्यता यांसारखे गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत। भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 अंतर्गत पारदर्शक चौकशीची मागणी करण्यात आली आहे। आता प्रशासन काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। MCN न्यूज मराठीकरिता कृष्णमूर्ती जगताप, बारामती। आज मी बारामती तहसीलदार यांच्याकडे एक तक्रार दाखल केलेली आहे। 28 जानेवारी 2026 रोजी माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा जो अपघाती मृत्यू झालेला आहे विमानामध्ये, त्याची चौकशी होणे गरजेचं आहे। परंतु तशी चौकशी अजून झाली नाही। त्यानंतर आम्ही आमच्या कार्यकर्त्यांनी एक GR हुडकून काढला। त्या GR मध्ये असं लिहिलेलं आहे, तो GR आहे 10 फेब्रुवारी 2026 चा, गृह विभागाचा तो GR आहे। त्या GR मध्ये असं लिहिलेलं आहे की राज्यामधील ज्या तालुक्यामध्ये एखादा संशयित मृत्यू होतो त्याची चौकशी करण्याचा अधिकार हा तहसीलदारांना आहे, तसं त्या GR मध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे। आणि तशी तक्रार मी आज बारामती तहसीलदारांच्याकडे केलेली आहे की अजितदादा पवार यांचा जो विमानाचा अपघात नसून तो घातपात झालेला आहे, त्याची चौकशी कसून करणं हे आपलं काम आहे, ते आपलं कर्तव्य आहे, ते आपण करावं। यासाठी मी आज तक्रार दाखल केलेली आहे। काय प्रमुख मागण्या केल्या? तक्रारीत मी प्रमुख मागण्या केलेल्या आहेत की बाबा अजितदादा पवार यांचा जो विमान अपघात झाला 9:15 वाजता, जे 28 जानेवारी रोजी सकाळी झाला, तो कसा झाला? राज्यातील लोक आज माहिती घेतात की दादांचा अपघात कसा झाला असेल। दादांचा अपघात नाही, घातपात झालेला आहे। तो कशा पद्धतीने झाला असेल? त्या विमानाचा बिघाड आहे, वैमानिकाचा काही प्रॉब्लेम आहे का, त्या विमान मालकाचा काही प्रॉब्लेम आहे, त्यांच्यामध्ये काही दुश्मनी आहे का, त्यांच्यामध्ये काय पहिली काही चौकशी किंवा पहिलं काय त्यांचं झालं होतं का, अजितदादाचं आणि त्या विमान मालकाचं पहिलं अगोदर काय होतं का, काय मतभेद होते का, याची कसून चौकशी करण्यासाठी मी तक्रार दाखल केलेली आहे।